काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावर 2 नव्या मालिका सुरू झाल्या आहेत. मात्र या नव्या मालिकेंचे पहिले भाग पाहून तसेच या मालिकांचे कथानक पाहून प्रेक्षक भडकले आहेत. कोणत्या कारणामुळे या मालिकांवर प्रेक्षक भडकले आहेत आणि कोणत्या आहेत त्या 2 मालिका जाणून घेऊयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. प्रेक्षक म्हणाले खूप इरिटेटिंग आहे. मालिका सुरू होऊन आठवडाही झाला नाही तोच या मालिकांना प्रेक्षक कंटाळले आहेत. नवीन मालिका सुरू होऊन काही दिवसच झालेत. मालिकेतील मुख्य पात्राच्या आवाजाला प्रेक्षक वैतागले आहेत. गेले काही दिवस नव्या मालिकांचे प्रोमो समोर आले आहेत. काही नव्या मालिका सुरू झाल्या आहेत. नव्या मालिका म्हटलं की प्रेक्षकांची पाहण्याची उत्सुकता नेहमीच असते. सामान्यपणे नवीन मालिका असताना लोकांमध्ये त्याची क्रेज असते. पण एक अशी नवी मालिका ज्यातील मुख्य पात्रालाच प्रेक्षक कंटाळले आहेत. 16 मार्च रोजी सुरू झालेली ही मालिका ज्यातील मुख्य पात्रालाच प्रेक्षक कंटाळले आहेत. या मालिकेच्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे, ज्यावर प्रेक्षकांच्या कमेंट आल्या आहेत. सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या मालिकेच्या प्रोमोवर एका युजरने खूप इरिटेटिंग पात्र आहे असं म्हटलं आहे. यावर रिप्लाय देताना आणखी एका युजरने मलाही ती आवडत नाही, तिचा आवाज ऐकू वाटत नाही, खूप इरिटेट करतो तिचा आवाज, अशा कमेंट केल्या आहेत. प्रेक्षकांना ज्या मालिकेतील मुख्य पात्र आवडलं नाही, तिच्या आवाजाचा कंटाळा आला, ती मालिका आहे मी जिंकून घेईन सारं. कलर्स मराठीवरील ही मालिका 16 मार्च पासून सुरू झाली आहे. ही मालिका सायंकाळी 7 वाजता प्रसारित होते. रक्ताच्या नात्यापेक्षा जोडली गेलेली नाती कधी कधी अत्यंत प्रिय असतात. ती आपल्यासाठी कुठलंही वादळ झेलून नेतात, आपल्या मागे खंबीरपणे उभी असतात आणि वेळ पडल्यास जीव ओवाळून टाकायलाही देखील मागे पुढे पाहत नाहीत. ही मालिका याच धाग्यावर आधारित आहे. मालिकेतील छवी हे पात्र जे रक्ताच्या नात्यापलीकडचं असं नातं दाखवतं. मालिकेत बाई आजी म्हणजेच तिच्यासाठी देव समान आहे. त्यांच्यासाठी आणि राजगुरू परिवारासाठी छवी काहीही करू शकते. मालिकेतील छवीचं पात्र साकारलं आहे अभिनेत्री जान्हवी तांबटने. जान्हवी तांबट याआधी झी मराठीवरील लक्ष्मी निवास आणि सोनी मराठीवरील अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली होती. दरम्यान मी जिंकून घेईन सारं ही नवी मालिका तुम्ही पाहता का? ही मालिका तुम्हाला आवडते का? आणि या मालिकेच्या कथानकावरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. आता पाहूयात प्रेक्षक इतर दुसऱ्या कोणत्या नव्या मालिकेवर भडकले आहेत. या मालिकेला प्रेक्षक म्हणाले आहेत काय आहे हा प्रकार, बंद करा. नव्या मराठी मालिकेतील तो सीन पाहून प्रेक्षक भडकले आहेत. काही दिवसांपूर्वीच सुरू झालेली झी मराठी वाहिनीची सनई चौघडे मालिका ज्यातील नव्या एपिसोडच्या प्रोमोमधील एक सीन पाहून प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसात नव्या मालिकेंचे प्रोमो आलेत. त्यापैकी काही मालिका सुरूही झाल्या आहेत. त्यापैकीच एक मालिका म्हणजेच सनई चौघडे. झी मराठीवर 16 मार्च पासून ही मालिका सुरू झाली आहे. सनई चौघडेच्या 23 मार्चला रिलीज होणाऱ्या नव्या एपिसोडचा प्रोमो दाखवण्यात आला आहे, ज्यातील एक सीन पाहून प्रेक्षक भडकले आहेत. प्रोमोत शर्वरी खानोलकरांच्या घरात जयच्या आजीला शोधत एका रूममध्ये जाते. या रूममध्ये टेबलवर सोन्याचे दागिने ठेवलेले असतात, पण खोलीत अंधार असतो आणि शर्वरीला काहीच दिसत नाही. रूममध्ये पुढे गेल्यावर शर्वरीचा धक्का लागतो आणि टेबलवरील सोन्याचा एक हार खाली पडतो. खाली काय पडलंय म्हणून शर्वरी खाली वाकून तो शोधायला जाते. तितक्यात जयची आजी तेजस्विनी येते आणि ती शर्वरीच्या हातात हार पाहते. तेजस्विनी शर्वरीवर चोरीचा आळ घालते. शर्वरीला ती रूममधून बाहेर खेचत आणते आणि ही माझ्या रूममध्ये काय करत होती असं विचारते. शर्वरी तिला नेमकं काय झालं ते सांगण्याचा प्रयत्न करते, पण तेजस्विनी तिचं काहीही ऐकून घ्यायला तयार नसते. ती बोलत असतानाच ती सगळ्यांसमोर तिच्या थोबाडीत मारते. हाच तो सीन आहे जो पाहून प्रेक्षक भडकलेत. एका प्रेक्षकाने कमेंट केली की काय हा प्रकार आहे. सावली, पारू, कमळी, तारिणी, श्रावणी आणि आता शर्वरी सगळ्यांना थोबाडीत पडतात. असं नायिकांना थोबाडीत मारलं तर कसं चालेल? प्लीज असं थोबाडीत मारणं बंद करा. तसेच एका युजरने लिहिलं झी मराठीच्या प्रत्येकच नायिकेच्या थोबाडीत मारलं जातंय, हा काय प्रकार आहे? दुसऱ्याने लिहिलं थोबाडीत मारणं गरजेचंच आहे का? तर तिसऱ्याने लिहिलं सेम पॅटर्न झालाय. दरम्यान झी मराठी वाहिनीच्या सनई चौघडे या मालिकेच्या प्रोमोवर अनेक नेटकऱ्यांनी अशा कमेंट केल्या आहेत. दरम्यान सनई चौघडे ही नवी मालिका तुम्ही पाहताय का? ही नवी मालिका तुम्हाला आवडते का? जय आणि शर्वरीची जोडी तुम्हाला कशी वाटते? तसेच झी मराठी वाहिनीच्या सनई चौघडे आणि कलर्स मराठी वाहिनीच्या मी जिंकून घेईन सारं या मालिकांवर केलेल्या टिप्पणी योग्य आहेत का? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.